देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं होतं की जर का मराठा समाज आणि ईडब्ल्यूएस मध्ये मराठा जाती ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण घेतलं त्यांना जास्त फायदा होईल आणि त्याचा आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील समर्थन केलं आहे। विरोधी पक्षनेत्यांनी तीच गोष्ट लावून धरली की एकूणच ओबीसीतून फायदा होणार नाही, मराठींनी वेगळं आरक्षण ईडब्ल्यूएस मधनं घ्यायला पाहिजे। कसं बघता एकूणच सगळ्यांचं एकमत दिसतंय त्याच मुद्द्यांवर? माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण अभ्यास केला आहे। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा समाजाला कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्यानुसार ते आरक्षण दिलं। त्यामुळे एखादं वक्तव्य देवेंद्रजींनी केलं असेल तर ते मराठा समाजाला फायदेशीरच असेल असं मला वाटतं। मी आधीपासून सांगत आलो आहे की एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका व्यक्त केली आहे, पण सातत्याने ही बाब सर्वच लोकांनी मान्य केली आहे, सर्वपक्षीय बैठकीत मान्य झाली आहे। आणि मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही ठराव पाठवला आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला 0.01% धक्का लागू नये याची काळजी सरकारने घ्यावी आणि यावर सर्वांचे एकमत आहे। त्यामुळं मला वाटतं लवकरच मराठा आरक्षणाकरता जो काही जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे, मराठा समाजामध्ये एक राग निर्माण झाला आहे, तो लवकरच निघेल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकार म्हणजे मराठा समाजाला जास्तीचं आरक्षण कसं मिळेल, चांगलं आरक्षण कसं मिळेल, टिकणार आरक्षण कसं मिळेल याकरता सरकार काम करेल। परंतु जरांगे पाटील ओबीसीतूनच आरक्षण मागतायत आणि तुम्ही ओबीसी समाजातून येता आणि ओबीसी नेत्यांमध्ये लोकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे की आमचं आरक्षण जाणार की नाही, तुम्ही सत्ता पक्ष आहात, कसं उत्तर देणार? 100% सांगतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे सर्वच नेत्याचे एकमत झालं आहे आणि हे रायटिंगमध्ये झालं आहे। स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं आहे। राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या सर्व पक्षांनी म्हटलं आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच येत नाही आणि लावूच शकत नाही। तुम्ही जनतेला ओबीसी किंवा सरकारने अशी भूमिका घेणे योग्य नाही, घेणारही नाही असं मला तुम्ही वाटतं। ओबीसी जनतेला आश्वस्त करणार का की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, काय सांगणार? मला वाटतं संविधानाने आणि आम्ही सर्वांनीच या ठिकाणी ओबीसी समाजाला जे पाठबळ दिलं आहे, संविधानाने ओबीसी समाजाला पाठबळ मिळालं आहे। शेवटी कन्फ्युजन काही कोणी तयार करतील, पण कुठल्या समाजावर कुठला समाज अतिक्रमण करू शकत नाही। मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय उपलब्ध आहे सरकारकडे, त्या पर्यायाचा सरकार वापर करेल, पण ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही याची काळजी पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीने घेतली आहे। पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका मांडली आहे, ठराव करून भूमिका मांडली आहे आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी ही पूर्ण पाठीशी मराठा समाजाची आहे, पण 0.01% ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही याची काळजी आमचं सरकार घेईल आणि घेत आहे, याचा मला आनंद आहे। भाजप नेते किंवा ओबीसी नेते म्हणून आपण ओबीसी समाजाला सतत सतर्क करत असताना आश्वस्तही करतात, तर दुसरीकडे काल जे मराठा समाजाचं म्हणजे दिशाभूल केली जाते असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आणि ज्या सूचना केलेल्या आहेत त्यावरून जरांगेंच्या बाबत, तर आपल्याला काय वाटतं त्याबाबत? नाही, मी वारंवार सांगतो आहे, हे तर नंतर बोलले आहे कोणी बाकीचे। मी पहिल्या दिवशी माझी भूमिका मांडली आहे, पहिल्या दिवशी जेव्हा हे उपोषण सुरू झालं की ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी न होता, 0.01% ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळं मराठा समाजाला चांगल्या पद्धतीने आरक्षण मिळू शकतं, ते पर्याय सरकारने स्वीकारले पाहिजे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली आहे आणि देवेंद्रजी आणि अजितदादा हे तिघही मिळून योग्य पद्धतीने न्याय देतील, पण हा महाराष्ट्र कधीही कोणत्याही समाजावर अन्याय करणारा नाही आहे, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाहीची काळजी घेणार आहे। ओबीसीवर कुणी अन्याय करू शकत नाही या भूमिकेत सरकारही आहे आणि सरकारमधले सर्व पक्ष आहे आणि त्यामुळं मला वाटतं यामध्ये खूप काही
यामध्ये वादविवाद होण्याचा शक्यता नाही आहे. काल अजित पवार अचानक दिल्लीला गेले, अमित शहाची भेट घेतली, नेमका काय विषय? मला वाटतं ते अशा भेटी ह्या पूर्वनियोजित असतात, एका दिवसात ठरत नाही. अमितभाईंनी एखादी वेळ दिली असेल, शेवटी आत्ता गेले आणि अमितभाई भेटले असं नाही. मला वाटतं काही पूर्वनियोजित असेल, त्या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादीचे नेते होते, त्यामुळं कधीकधी घटनाक्रम असतो, त्या घटनाक्रमांना लोक जोडत असतात, पण अमितभाई जेव्हा वेळ देतात तेव्हा ते पूर्वनियोजित असते. शरद पवारांनी दिवाळीच्या शुभेच्छा अनोख्या, आयुष्यात चढ उतार संकट येत असतात, त्याला सामोरं जायचं असतं असं म्हणून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नाही, दिवाळीच्या शुभेच्छा देताना सर्वांचं जीवन मंगलमय राहावं, अंधाराकडनं उजेडाकडे जावं, आपापल्या पक्षामध्ये चांगलं काम करावं, पक्षाच्या लोकांनी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करावं, पक्षीय भूमिका हीच असावी. जसं आज भारतीय जनता पार्टीने ठरवलं आहे की उद्यापासून 5 दिवस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पारावरची दिवाळी करणार आहे. पारावरची दिवाळी म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता आपल्या घरातलं थोडंसं तरी अन्न, थोडं खुशीचे क्षण हे समाजाच्या शेवटच्या गरीब माणूस जो गावात राहतो, अजूनही त्यामध्ये त्याच्या घरी दिवा लागत नाही, अशा घरी दिवाळीचा दिवा लागला पाहिजे. चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है, या भावनेतनं भारतीय जनता पार्टी भावनात्मक पद्धतीने आमचे महाराष्ट्रातले संपूर्ण कार्यकर्ते उद्यापासून 5 दिवस मागासवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारामध्ये जाऊन ज्यांच्याकडे अंत्योदयाकडे अजूनही अंत्योदयाचा विचार करून ज्यांच्या घरी दिवाळी साजरी होऊ शकत नाही, तो मोठ्या माणसाच्या घराकडे बघतोय, त्याच्या घरी लाईट लागलं, माझ्या घरी लाईट लागला नाही आहे, साधा दिवाळी जळत नाही आहे, या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करतो आहे. आणि सुरेश कुटेंनी काल भाजपात प्रवेश घेतला, मोठं यश आहे तुमचं भाजपचं, तू विरोधी पक्ष म्हणतो ईडीची कारवाई जी आहे ती टळली का आता? असं आहे, मी आधीच सांगितलं, ईडी इन्कम टॅक्सच्या कारवायाच्या नोटीस खूप लोकांना जातात, त्याचे उत्तरं त्यांनी द्यावे असतात. त्यामुळं गुन्हाचा सिद्ध होण्यापूर्वी कोणी दोषी नसतो, कारवाई होत असतं, गंभीर असेल तर गंभीर कारवाई होतं. आता कुठेकडे समजा काही इन्कम टॅक्सवाले गेले असतील, कोणी ईडीवाले गेले असतील, जेव्हा दोष निघेल तेव्हा बघू. पण भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या जर एक मत आमचा पक्ष शेवटी सर्वांना मत द्यायचा अधिकार आहे, आणि मत देणाऱ्या व्यक्तीला जर वाटतं की भारतीय जनता पार्टीचे संस्कार स्वीकारले पाहिजे, आमच्या संस्कारात काम केलं पाहिजे, भारतीय जनता पार्टी ओपन आहे. आणि त्यामुळं जे काही त्यांच्यावर नोटीस असतील किंवा जे काही इन्कम टॅक्सचा पत्र गेलं असेल त्याच्यावर त्याचं उत्तर देतील. त्याचा काही संबंध नाही, पक्षामध्ये येण्याचा आणि कारवाईचा काही संबंध नाही. आणि कोणी असा संबंध धरू नये. अनेक लोकांना इन्कम टॅक्सच्या नोटीस येतात, अनेक लोकांना ईडीच्या नोटीस येतात, पण गंभीर गुन्हे ज्यांनी केले ते जेलमध्ये जातात. गंभीर गुन्हे, सरकार लुटले, सरकारमध्ये पदाचा दुरुपयोग करून सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे मिळवण्याचे कारस्थान ज्यांनी केले ते जेलमध्ये दिसतात तुम्हाला. पण एखादा बिझनेसमॅन आहे, एखादा व्यावसायिक आहे, त्याच्याकडे जेव्हा इन्कम टॅक्सची नोटीस जातं तेव्हा त्याचे उत्तर द्यावे लागतात, त्याचं सबमिशन करावं लागतात. मला वाटतं सुरेश कुठे त्याचं सबमिशन करतील, पण त्यांनी पक्षातच येऊ नये हे काही योग्य नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचं सामाजिक काम मोठं आहे, त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणात काम मोठं आहे. मोठ्या प्रमाणावर ते कोरोनाच्या काळात आणि आत्ताही काळामध्ये समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता सुरेश कुटे आणि त्यांचा परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते काम करतात. आणि असे कार्यकर्ते भाजपामध्ये आले तर स्वागतच आहे. सुरेश कुटेंची मल्टीराधा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याच्यामध्ये सामान्य लोकांचे 300 कोटी अडकलेले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयाला आजपासून टाळं लावलेलं आहे, कालच भाजपमध्ये प्रवेश केला. नाही, मला वाटतं सुरेश कुटे हे कुणाचे पैसे डुबवणार नाही. सुरेश कुटे हे सज्जन कार्यकर्ते त्या ठिकाणी म्हणून त्यांचा आतापर्यंत इतिहास आहे. आतापर्यंत इतिहास त्यांचा असा आहे की त्यांनी कोणाला डुबवलं नाही. पुढं मात्र भारतीय जनता पार्टीत ते आल्यावर ते कुणाही परिवाराला डॅमेज करणार नाही, कुणाही परिवाराला डॅमेज करणार नाही. त्यांच्या बँकेच्या ठेवी असतील ते परत करतील. शेवटी उद्या जनतेचं नुकसान करून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठा होऊ शकत नाही.
जनतेचं नुकसान करून भाजपाचा कार्यकर्ता मोठा होऊ शकत नाही. कुठलाही नेता असेल त्याच्यावर जनतेला दुखवण्याचं काही कारण नाही. जे काही लायबिलिटी असतील, जे काही आपल्यावर त्या ठिकाणी बोजा असेल तो बोजा चुकवावाच लागेल. आणि ती बँक वगैरे जे काही असेल मला माहिती नाही फार त्याच्याबद्दल, पण जे काही जनतेचं नुकसान कोणी भाजपचा कार्यकर्ता करेल ती भाजप सहन करत नाही. जनतेचे पैसे परतफेड करायला असमर्थ राहिले तर मग भारतीय जनता पक्ष काही वेगळा विचार करेल का त्यांच्या संदर्भात? नाही, आम्ही त्यांना सांगूच, पक्ष सांगेलच की जर आज पक्षात आहे तर पक्षीय भूमिका हीच आहे की समाजाच्या कुठल्याही व्यक्तीचं नुकसान होऊ नये. भाजपाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचाच आमचा हा संस्कार आहे. मी सुद्धा उद्या कोणाच्या गरीब माणसाचं नुकसान करू नये हे पाळलंच पाहिजे सर्वांनी. आणि त्यामुळं आमचे कधी कधी साखर कारखानदार आहे ते कधी कधी अडचणीत येतात, पण ते स्वतःचं त्या ठिकाणी कर्ज काढतात, लोकांचे पैसे येतात. त्यामुळं आपलं स्वतःचं काही विकलं चालतं, पण गरीब माणसाचं नुकसान होऊ नये. उद्धव ठाकरे आज मुंबईला चालले आहे, तिथे शिवसेनेची शाखा होते त्यावरून राजकारण सुरू झालं आहे मुंबईत. नाही, ते आता त्यांचा पक्ष वाढवण्याकरता गेले तर त्याबद्दल मी काय बोलावं. दिवाळीनंतर भाजपकडून निवडणुकीचं रणसंग्राम कुंकू जाणार आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर निघणार आहे, कसा हा दौरा असेल? नाही, माझी आता 30 लोकसभा प्रवास योजना झाली आहे, जनसंवाद यात्रा झाली आहे. पुढच्या 18 लोकसभा मी डिसेंबर 15पर्यंत पूर्ण करणार आहे. आमचे 600 वॉरियर्स एका लोकसभेमध्ये आम्ही काढलेले आहेत. हे 600 वॉरियर्स 3.5 लक्ष घरी प्रवास करणार आहे. मी 42,000 लोकांशी थेट बोललेलो आहोत. त्यापैकी 16 लोक सोडून बाकी लोकांना प्रधानमंत्री मोदीजींचंच त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे. घर चलो अभियान करतो आहे, जनसंवाद करतो आहे, कार्यकर्ता संवाद करतो आहे. आणि फरवरी महिन्यामध्ये देवेंद्रजी या महाराष्ट्रात देवेंद्रजी 48 लोकसभेमध्ये महाविजय संकल्प यात्रा करणार आहे. महाविजय संकल्प यात्रा, आणि त्याची रचना आम्ही केलेली आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प आहे की 45+ जागा लोकसभेच्या जिंकण्याकरता जे काही पक्षाची ताकद उभी करावी लागेल, ज्या सीट राष्ट्रवादी किंवा अजितदादाकडे किंवा एकनाथ शिंदेकडे जातील त्या सीटला सुद्धा भारतीय जनता पार्टी 51% त्या सीट निवडून येण्याकरता पूर्ण मदत देणार आहे. काल तुमच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली पाचगावमध्ये, निवडणूक झाल्यानंतरची हत्या. त्याच्यामध्ये कडक कारवाई करावी अशी मागणी मी पोलीस अधीक्षकांना केली आहे, माननीय देवेंद्रजींनाही केली आहे. मला वाटतं कुठल्या कारणाने झाली, काय झाली याची चौकशी होईल. उद्या मी जाणारच आहे. थँक्यू. कोकण आणि सर्वत्र ते अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान आहे काल आणि ते सरकारने सर्वे करून तातडीने नुकसान भरपाई दिली पाहिजे. थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.